केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज सांगली जिल्ह्यात विटा इथं राष्ट्रीय महामार्ग 160 वरील 632 कोटी रुपये किमतीच्या आणि 53 किलोमीटर लांबीच्या दहिवडी मायणी विटा या टप्प्याच्या सुधार कार्याचं आणि काँक्रिटीकरणाचं भूमिपूजन झालं। हळदीचं शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या सांगली जिल्ह्याचं आर्थिक आणि सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेऊन जिल्ह्याला मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशानं हा प्रकल्प महत्त्वाचा ठरेल। आज भूमिपूजन झालेला प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर बारामती, फलटण, विटा, तासगाव आणि सांगली शहरं या रस्त्यानं जोडली जातील। यामुळे येथील कृषी आणि औद्योगिक क्षेत्राला चालना मिळेल असं गडकरी यांनी म्हटलं आहे। ऊस, हळद, द्राक्ष या कृषी उत्पादनांची वाहतूक सुरळीत आणि जलद होईल। शिर्डी, शनिशिंगणापूर, शिखर शिंगणापूर या धार्मिक स्थळांना पोहोचणं सुलभ होईल। यामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल तसंच परिसराच्या सामाजिक आर्थिक समृद्धीला गती मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। त्यानंतर सांगलीत मराठा समाज संस्थेनं उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन गडकरी यांनी केलं। छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व धर्मसमभावाचा विचार आत्मसात केला। त्यांच्या विचारांवर पुढे वाटचाल केली तरच देशाचा विकास होईल असं प्रतिपादन नितीन गडकरी यांनी यावेळी केलं। शिवरायांनी कधीही कोणत्याही धर्मस्थळावरती हल्ले केले नाहीत, जातींमध्ये भेदभाव केला नाही। त्यांच्याच विचारांनुसार काम करण्याचा प्रयत्न आपण करत असल्याचं ते म्हणाले। ज्येष्ठ नेते शरद पवारही या कार्यक्रमात सहभागी झाले होते। छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे आदर्श आहेत। रयतेचं राज्य छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभं केलं असं ते म्हणाले।